असते म्हणून त्याला इसेंट्रिक असं म्हणलं जातं. मग आता साइड ऑफ द न्यूक्लियस, ज्या साइडकडे न्यूक्लियस प्रेझेंट आहे, त्या ओहमच्या ज्या साइडकडे न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्या साइडला काय म्हणलं जातं, तर दॅट साइड इज कॉल्ड ॲज ॲनिमल पोल. म्हणजे आता इकडची ही जी साईड आहे या साईडला ॲनिमल पोल असं म्हणलं जाईल. अँड द अपोजिट साइड इज कॉल्ड ॲज, त्याच्या विरुद्ध जी साईड असते, इकडची जी साईड असते, ही जी साईड असते, या साईडला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज व्हिजिटल पोल. एका साईडला ॲनिमल पोल म्हणलं जातं, एका साईडला व्हिजिटल पोल म्हणलं जातं. ॲनिमल साईडकडे कोण प्रेझेंट असतो, तर टुवर्ड्स द ॲनिमल साईड ऑफ एन ओहम देर इज लोकेशन ऑफ न्यूक्लियस. त्या ॲनिमल पोलकडे न्यूक्लियस प्रेझेंट असतं आणि व्हिजिटल पोलकडे मात्र न्यूक्लियस अब्सेंट असतं. तर असं हे ओहमचं स्ट्रक्चर आहे. आता हा जो ह्युमन ओहम आहे, राउंडेड असा जो आहे आणि हा जो ह्युमन ओहम आहे दॅट इज कवर्ड बाय 3 मेम्ब्रेन्स. 3 मेम्ब्रेन्स कडनं तो कव्हर केलेला असतो. जस्ट अराउंड द सायटोप्लाझम, हे पहा सायटोप्लाझमच्या जस्ट अराउंड जे मेम्ब्रेन असतं, दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज व्हायटेलाइन मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेनला व्हायटेलाइन मेम्ब्रेन असं म्हणलं जातं. आउटसाइड टू दॅट व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या बाहेर एक कवरिंग असते या ठिकाणी, त्या मेम्ब्रेनला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज झोना पेल्युसिडा. त्याला झोना पेल्युसिडा असं म्हणलं जातं. आणि झोना पेल्युसिडाच्या बाहेर जे प्रेझेंट असतं दॅट इज कॉल्ड ॲज, हे जे सेल्स आहेत असे हे इरेग्युलर शेप्ड असे जे सेल्स दिसायला लागलेत हे तर दीज आर कॉल्ड ॲज कोरोना रेडिएटा. त्याला कोरोना रेडिएटा असं म्हणलं जातं. तर असे हे जे कोरोना रेडिएटाचे जे सेल्स असतात हे वेगळे सेल्स असतात. दे आर प्रेझेंट अराउंड द ओहम. ओहमच्या ते अराउंड प्रेझेंट असतात. तर असं व्हायटेलाइन मेम्ब्रेन, झोना पेल्युसिडा अँड कोरोना रेडिएटा, these are the 3 different layers present around the ओहम. त्या ओहमच्या अराउंड प्रेझेंट असतात. तर हे जे स्ट्रक्चर झालं, हे स्ट्रक्चर कोणाचं झालं, तर दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ओहम. हे ओहमचं स्ट्रक्चर आहे. दिस ओहम इज नथिंग बट द एग. ह्या ओहमचं जे स्ट्रक्चर असतं या ओहमलाच एग असं म्हणतो आपण. दॅट एग इज नथिंग बट द फिमेल गॅमेट. तर परत एकदा सांगतो पहा, हा एग असा स्पेरिकल इन साईज अँड शेप असतो. साईज आणि शेप मध्ये ते स्पेरिकल असतं, नॉन मोटाईल असतं, दॅट इज विदाउट एनी फ्लॅजेला. त्याला कुठलाच फ्लॅजेला नसतो. विथ स्मॉल यॉक, ज्याच्यामध्ये छोटासा यॉक प्रेझेंट असतो आणि सायटोप्लाझम प्रेझेंट असतं. मध्ये अबंडंट सायटोप्लाझम असतं. दॅट इज एन्क्लोज्ड इन 1 or more एग एनव्हलप्स. एक किंवा एकापेक्षा जास्त एनव्हलप्स त्याच्या. हॅलो, काय झालंय? काय झालं रे? हॅलो,
पाऊस एवढं पडलाय का? तुमचा आवाज येते ना मला? हा आता येत असेल ना. तुमचा आवाज आहे ना तुमचा. आवाज आहे ना. थांब मी इकडून लावतो. हा लेसन ओहमचं स्ट्रक्चर सांगत होतो मी तुम्हाला. तर ओहम मध्ये स्पेरिकल असतो, नॉन मोटाईल असतो,
आपल्याला स्टडी करायचा आहे दॅट इज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल कशाला म्हणलं जातं तर ड्युरिंग द रिप्रोडक्टिव्ह पिरियड ऑफ ह्युमन फिमेल्स the ovaries and the reproductive tract undergo series of cyclic changes which prepare for them for fertilization and pregnancy each collectively form the menstrual cycle. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलचा मीनिंग काय आहे. मेन्स्ट्रुअल सायकल ही एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे. ज्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल मध्ये कोणी कोणी इन्व्हॉल्व झालेलं असतं तर ओव्हरीज अँड द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट म्हणजे त्याच्यामध्ये युटेरस आलं, फॉलोपियन ट्यूब आली, हे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये सायक्लिकल चेंजेस होत असतात. सायक्लिकल चेंजेस म्हणजे पिरियडिकली पर मंथ ज्याला म्हणतो आपण, प्रत्येक महिन्याला हा चेंज होत असतो. अँड विच प्रिपेअर देम फॉर फर्टिलायझेशन. आणि हे जे सायक्लिकल चेंजेस असतात ते त्याला प्रिपेअर करत असतात कोणत्या प्रोसेससाठी तर दॅट इज फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन अँड प्रेग्नन्सी अँड कलेक्टिव्हली फॉर्म द मेन्स्ट्रुअल सायकल. आणि या ज्या सगळ्या प्रोसेस कलेक्टिव्हली होत असतात या प्रोसेसला काय म्हणलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणलं जातं. The most peculiar feature of this cycle is, या सायकलचं जे मोस्ट पिक्युलियर फीचर आहे दॅट सायकल इज द पिरियडिक वजायनल ब्लीडिंग कॉल्ड मेन्स्ट्रुएशन. पिरियडिकली वजायनल ब्लीडिंग होत असते आणि त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ मेन्स्ट्रुएशन. त्या प्रोसेसला मेन्स्ट्रुएशनची प्रोसेस असं म्हणलं जातं. आता ही मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसाची बनलेली असते तर द लेंथ ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल व्हेरीज इन वुमन टू वुमन ही थोडी व्हॅरी असते पण ॲव्हरेजली जर त्याचं हे सांगितलं तर दॅट इज कन्सिस्ट ऑफ 28 days. ती 28 डेजची बनलेली असते. दॅट इज कॉल्ड ॲज अ मेन्सेम मीन अ मंथ. मेन्सेनचं मिनिंग काय आहे मंथ असता होतं. तर लाईफ मधली जी फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल असते द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल इज नोन ॲज मेनार्च.